तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान आणि सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची जनरल सायन्स या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण विज्ञान आणि सायन्सची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न परीक्षेला येणार आहेत. व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. हवं त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि त्यानंतर सेमीच्या मुलांची सायन्स अँड जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 5 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 5 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 1. निरनिराळ्या ध्वनी लहरींसाठी निरनिराळ्या ध्वनी तरंग असतात. 2. परिदर्शिकेचे कार्य प्रकाशाच्या परावर्तन गुणधर्मावर अवलंबून असते. 4 पर्याय आहेत, त्याच्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे आणि तो तिथं लिहायचा आहे. 3. अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असते. 4. मानव हा परिसंस्थेतील भक्षक आहे. 5. दीर्घिका ही वर्तुळाकार आकाशगंगा आहे. त्यानंतर ब भाग, खालील प्रश्न सोडवा. विसंगत घटक ओळखा. बघा, या ठिकाणी 4 घटक आहेत. त्याच्यातला विसंगत घटक आहे धमनी. दुसरं आहे विधान सत्य की असत्य ते ओळखायचे. क्षारांमुळे धातूंची झीज होते, असत्य. सहसंबंध लिहा. सहसंयुज बंध, रिकाम्या जागी हा शब्द येईल. पुढचं 4. उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत कोणता? सूर्य. रासायनिक वेधाचे प्रकार लिहा. आयनिक बंध आणि सहसंयुज बंध. या पद्धतीने आपण 5 प्रश्नांची उत्तरं दिली की आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा अ भाग असेल आपला, जोड्या लावा. त्यामध्ये अ स्तंभात दिलंय बघा, मानवी स्वरयंत्र. त्याची क ची जोडी बरोबर आहे स्वरतंतूंची कंपने. दुसरं आहे ध्वनिवर्धक. त्याचं उत्तर आहे ई, पडद्यामधील कंपने. तिसरं आहे जलतरंग. त्याचं उत्तर आहे ब, हवेच्या स्तंभातील कंपने. चौथं आहे नादकाटा. त्याचं उत्तर आहे अ, भुजातील कंपने. आणि 5वं आहे सितार. त्याचं उत्तर आहे ड, तारांमधील कंपने. या पद्धतीने अचूक जोड्या लावल्यावर 4 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग असेल आपला, फरक स्पष्ट करा. धमनी आणि शिरा यांचा फरक स्पष्ट करायचा आहे 5 गुणांसाठी. बघा, तो करून दाखवलेला आहे. या पद्धतीने तुम्ही लिहा आणि 5 गुण मिळवा. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल, शास्त्रीय कारणे लिहा. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 शास्त्रीय कारणांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं, थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे हानिकारक ठरते. त्याचं उत्तर पण दिलेलं आहे. व्हिडिओ थांबवून ते उत्तर व्यवस्थित वाचा किंवा वहीत लिहा. दुसरं, सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात. तिसरं, तांब्या पितळाच्या भांड्यांना कलई करतात. चौथं आहे, अन्नामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित असावे. या पद्धतीने आपल्याला शास्त्रीय कारणांची उत्तरं लिहायची आहेत.
पुढचं आहे, थर्मामीटर फुग्याची काच पातळ असते. प्रश्न चौथा असेल, थोडक्यात उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. पहिला प्रश्न, युद्धाची कारणे कोणती? दुसरं, कृष्णविवर असे नाव का देण्यात आले? तीन, प्लॅस्टिकचे गुणधर्म लिहा. चार, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लिहा. त्यानंतर ब भाग, टिपा लिहा, काच निर्मिती. प्रश्न पाचवा, सविस्तर उत्तरे लिहा. 1. तापमापेमधील पारा कशा प्रकारे कार्य करतो? 2. मानवाच्या वाढत्या लोकसंख्येचे परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम लिहा. 3. ताऱ्याच्या 3 अंतिम अवस्था कोणत्या? त्यानंतर बी भाग, सुबक नामनिर्देशित आकृती काढा, प्रकाशाचे परावर्तन. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या 111 पेजवर आपल्याला ही आकृती मिळेल. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांचा आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर, सेकंड टर्म एक्झामिनेशन. क्वेश्चन 1 5 गुणांसाठी. पाच गाळलेल्या जागा आपल्याला विचारलेल्या आहेत. त्यांचे 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, तो निवडून दाखवलेला आहे. पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं डी, चौथ्याचं ए आणि पाचव्याचं सी. या पद्धतीने अचूक उत्तर हवीत आपल्याला. बी भाग, मॅच द पेअर 5 गुणांसाठी. बघा जोड्या, कॉलम ए आणि कॉलम बीच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. पहिल्याचं सी ए, दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं ए, चौथ्याचं ई आणि पाचव्याचं बी. या पद्धतीने अचूक जोड्या लावल्या तर आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर गिव्ह आन्सर 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर चुकीबरोबर ते लिहा. त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा. गटात न बसणारा शब्द ओळखा. रिकाम्या जागी अचूक शब्द टाका आणि डायग्राम काढायची आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला ती मिळेल. त्यानंतर फरक स्पष्ट करा 3 गुणांसाठी. मॅनमेड मटेरियल आणि नॅचरल मटेरियल. सोपं आहे, तुम्हाला सहज लिहिता येईल. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन. सहा गुणांसाठी आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, ते तिन्ही प्रश्न. यांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये पहा. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 4 मार्कांसाठी. 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत.
बघा ते दोन्ही प्रश्न. त्यानंतर शेवटचा प्रश्न, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 15 गुणांचा प्रश्न आहे. 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. बघा ते सर्व प्रश्न. बी भागामध्ये आपल्याला सविस्तर उत्तर लिहा. ह्युमन ब्लड 5 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.